पुणे शहराला निसर्गाने सुंदर वरदान दिले। ते वरदान आहे टेकड्या। पण अलीकडच्या काळात या टेकड्या सामान्य पुणेकरांसाठी जीवघेण्या ठरू लागल्यात। त्यात निसर्गाचा काहीच दोष नाहीये, दोष आपलाच आहे। अनेक टेकड्यांवर समाजकंटकांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय। लैंगिक अत्याचार, मारहाण, चोऱ्या अशा घटनांमुळे टेकडी म्हटलं की अनेक पुणेकरांच्या मनामध्ये धडकी भरते। यामागची कारणं काय, त्यावर प्रशासन काही उपाययोजना करतंय का, याचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। निसर्गाच्या वरदानाचा गैरवापर कसा करायचा हे अन्य प्राण्यांनी मानवाकडून शिकावं। सह्याद्री पर्वत रांगेच्या कुशीत वसलेल्या पुण्यात एकूण 17 टेकड्या आहेत। जवळपास 800 ते 1000 एकराचा परिसर या टेकड्यांनी व्यापलाय। या टेकड्या हजारो पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत। कोणी मॉर्निंग वॉकला जातं तर कोणी व्यायाम करायला टेकडीवर जातं। पण अलीकडच्या काळात याच टेकड्या म्हणजे गुन्हेगारांचा अड्डा बनल्यात की काय असा सवाल आता उपस्थित होतोय। 30 सप्टेंबर 2024 रोजी बाणेरच्या टेकडीवर नागालँडच्या 2 विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला करून त्यांचे मोबाईल आणि पैसे लुटण्यात आले। 3 ऑक्टोबर 2024 रोजी बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि तिच्या मित्राला बेदम मारहाण करण्यात आली। 8 ऑक्टोबर 2024 या दिवशी हनुमान टेकडी परिसरात एका तरुणावर कोयतानं वार करून चोरट्यांनी त्याची सोनसाखळी लुटून नेली। 14 ऑक्टोबर 2024 रोजी पुन्हा बाणेर टेकडीवर 3 तरुणींवर हल्ला करून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू लुटून नेल्या। 29 ऑक्टोबर 2024च्या रात्री कात्रज घाटात मद्यधुंद आरोपींनी दोघांना बेदम मारहाण केली, तसंच त्यांच्या गाड्यांची आणि अन्य वाहनांची तोडफोड देखील केली। या घटनांमुळे प्रशासनातच एक नवा प्रश्न निर्माण झालाय। टेकड्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची, वन विभागाची की पोलीस खात्याची, असा सवाल पुणेकरांसमोर आता निर्माण झालाय। आम्हाला हावडा एकच टेकडी हा सोर्स फिरण्यासाठी चांगला आहे, तर तोही तुम्ही बंद करायला लागले। इतर लोक तर हे सगळं खराब करतातच आणि जागांवर तुम्ही आम्हाला हा एवढा सुरक्षा आहे, जाणं येणं फिरणं स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त श्वास घेणं, एवढी टेकडी हा सुरक्षा आहे, तर ते आम्हाला सुरक्षा मिळावी, लेडीजसाठी सर्वांचं संरक्षण मिळावं। आणि इकडे बांधकाम जे होत आहेत ते बांधकाम पण नको आहेत आम्हाला। आणि इथं झाडं लावली तरी ते तिथं जे दारू पिणारे किंवा इतर गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक येऊन इथं सगळा नासधूस करतात। झाडाची तोडफोड करणे किंवा इथं दारू पिऊन बसणे, छेडछाड करतात इथं। तर हे सातत्यानं फॉरेस्टच्या लोकांनी पूर्ण बंद केलं पाहिजे आणि ही झाडं किंवा हे सगळं वनरक्षण सुरक्षित ठेवलं पाहिजे, ह्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे। इथे बऱ्याच वेळा संध्याकाळी बरेच इथे लोक येऊन दारू पितात, बरेच मुलं मुली सुद्धा एकत्र असतात संध्याकाळी। तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे 24 आवर गार्ड्स ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे सुरक्षतेसाठी। ही सगळ्यात मोठी ऍक्टिव्हिटी केली पाहिजे। दुसरं म्हणजे इथे अनेक वेळा वणवा लावायचे प्रमाण जे आहे हे दिवसेंदिवस वाढत चाललंय, त्यामुळे इथे बरेच लोक भरपूर इनिशिएटिव्ह घेऊन झाडं लावत असतात, पण इथे सतत वणवेचे प्रॉब्लेम रेग्युलर झालेले आहेत। या टेकड्यांवर वणवे पेटवण्याचे प्रकार देखील वाढत असल्याचं चित्र आहे। पुण्यातल्या म्हतोबा टेकडीवर आपण आहोत। कोथरूड परिसरात ही टेकडी आहे आणि काही दिवसांपूर्वी काही समाजकंटकांकडनं या टेकडीवरील किमान 2 ते 2,500 झाडं जाळण्यात आल्याचं आपल्याला माहिती आहे। कारण या टेकडीवर अनेक दारुड्यांचे अड्डे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते, दुसरीकडे कचरा दिसतोय आणि त्यामुळे या समाजकंटकांकडून ह्या अशा प्रकारच्या सगळ्या टेकड्यांवरचे झाडं जाळण्यात येत आहेत। पुण्याचे माजी पालकमंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी 10 जानेवारी रोजी यासंबंधी वन विभागाची एक बैठक घेतली आणि महत्वाच्या सूचना देण्यात आल्या। तिथली मॅनपॉवर वाढवणं, सिक्युरिटी गार्ड वाढवणं हेच त्याचं उत्तर आहे। त्यांना मोटरसायकल देणं हे उत्तर आहे। ते सतत फिरतायत ना, याचं मॉनिटरिंग कोणीतरी करायला लागेल। एंट्री पॉइंटला किमान क्लोज सर्किट टीव्ही लावले तर त्याचा एक धाक निर्माण होतो। प्रशासकीयरित्या टेकड्यांच्या सुरक्षेची जबाबदारी वन विभागाकडे आहे। एवढे गुन्हे घडल्यामुळे उशिरा का होईना पण वन विभागाला जाग आली आहे। टवाळखोरांना रोखण्यासाठी आता टेकड्यांभोवती संरक्षक भिंत उभारण्याचं काम सध्या सुरू आहे। प्रत्येक टेकडीला 2 किंवा 3 असे सुरक्षा रक्षक असतात आणि ते प्रत्येक 12-12 तासाला त्या टेकडीवरती फेऱ्या करत असतात। ऍक्च्युअली झालं असं की महानगरपालिकेच्याच फंड्समधून आपण कॉर्पोरेशनच्या 2014 पासून पुण्यातल्या जेवढ्या टेकड्या आहेत त्यांना सगळ्यांना RCC वॉल कंपाऊंड केलेले आहेत।
परंतु काही खोडगळ वृत्तीचे लोक असतात, त्या भिंती तोडतात, काय आत येतात, ते इश्यू आहेत आणि त्या इश्यूवर टॅकल करण्यासाठी म्हणून आम्ही आमचे लोक पेट्रोलिंग करतात नियमित. पुण्यातल्या या सर्व टेकड्या शहरात असल्यानं त्याची जबाबदारी एकट्या वनविभागावर टाकून चालणार नाहीये. त्यामध्ये पोलीस आणि पुणे महानगरपालिकेला देखील महत्वाची भूमिका आता बजावावी लागणार आहे. याच टेकड्यांवर रात्री घडत असलेले अनेक प्रकार गुन्ह्यांसाठी कारण ठरतायत. त्यामुळे पर्यावरण प्रेमी असू देत किंवा पुणेकरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. कॅमेरामन अमोल गवळाईसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.